आणि संस्कृती आपण जपण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. छोटं मंडळ आहे पण त्याचं एवढं मोठं नाव आहे का. तर काका आता मी तुम्हाला हे विचारतोय की सगळे गणपतीला एक छोटी मूर्ती असते पण आपल्या महाराजाला का नसते एक छोटी मूर्ती. तर काय जाते आपलं खूप छोटं मंडळ खूप छोटी जागा. या वर्षीचा आपल्याला महाराजाचा संकल्प म्हणजे हाय गाईज, जय गंगगिरी. तर आज आपण चाललो आहे काळ चौकीचा महाराजा म्हणजे एक गणपती आहे महाराजा तिथे जिजामाता नगरमध्ये. ते चक्रू काका पण राहतो आणि तिकडे माझ्या ब्लॉगची स्टार्टिंग झाली होती. तिथून मी स्टार्ट केलं आहे माझा ब्लॉग. तिथून मी नवीन चॅनल खोललेला तर तिथे जाऊया तर बघूया. तिथे खूप चांगलं केलंय मस्त. आता हा आपला पाठ पूजन. आपला काल होता पाद्यपूजन. ते तर ह्याचा कशाचा तर काल होता महागणपतीचा पाद्यपूजन. त्याला पण मी ब्लॉग केलेला. आणि आज आहे या काळ चौकीचा महाराजाचा पाठपूजन. तर आपण जाऊया तिकडून. माझी फर्स्ट ब्लॉगची एंट्री झालेली आहे. मज्जा येणार आहे खूप. गाईज आता मी तुम्हाला एक थोडी माहिती देतो. तर हे आता आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ते आपला काळ चौकीचा महाराजा. आणि ते कुठलं मंडळ आहे ते एकदम छोटं मंडळ आहे पण त्याचं एवढं मोठं नाव आहे का. कारण की त्यांच्या मेहनतीमुळे त्या सर्वांच्या मेहनतीमुळे. पण तो खूप छोटा मंडळ आहे आणि तो खूप चांगला पण मंडळ आहे. जाऊया आणि बघूया पटकन. तर तिकडचा हर एक कार्यकर्ता खूप मनापासून काम करतं आणि खूप सारं काम करतं खूप मनापासून. म्हणून ते आता थोडं पुढे पुढे जाते आणि त्याचं खूप मोठं नाव होतं. तर गाईज आता मी तुम्हाला चला आता पटकन तुम्हाला नेतो त्या छोट्या मंडळाचा धमाका करायला. छोटा पॅकेट बडा धमाका. चला आता मी तुम्हाला नेतो छोट्या मंडळाचा बडा धमाका दाखवायला. छोटा पॅकेट बडा धमाका. चला जाऊया पटकन त्या बडा धमाकाला बघूया. गाईज आता तुम्ही इथे बॅनर बघू शकता. त्या मोठा बॅनर लावलाय. तर गाईज आता आपल्याला आतमध्ये गेल्यावर जसं बोलायला होणार नाही कारण तिथे खूप साऊंड असणार. खूप म्हणजे लोक सगळे नाचत वगैरे असणार. म्हणून आपल्याला तिथे म्हणजे असं बोलायला नाही होऊ शकत आपल्या फर्स्ट ब्लॉगच्या इथे. तर आता मला वाटतंय मी आतमध्ये जास्त काय करू नाही शकत पण चलूया बघूया तरी आपण काय आहे आतमध्ये. ना तुम्ही बघू शकता असं मस्त हे केलंय आणि वर कॅमेरा मॅन पण उभा आहे तुम्हाला दिसत नाही. आणि इथे आहे मंदिर. तर काय आता बघा तुम्ही बघा आपल्याला जास्त बोलायला येणार नाही पण तरी मी ट्राय करतोय. काय आता तुम्ही बघा इथे मी एंट्री केलेली आहे. हे बघा आपला जिजामाता नगरचा महाराजा. आणि आज आहे पाठपूजन. चला काही पुढे जाऊया. काय बोलले तिथे काय चप्पल काय बोलले मी काय बोललो. तर गाय तुम्ही इथे बघू शकता की पाठपूजन वगैरे ह्याचं सगळं काय मस्त डेकोरेशन केलंय. एकदम सुंदर बघू शकता. बघा
इकडे ज्युनियर चॅम्प पण आलेले आहेत जे की माझेच भाव आहेत. तुम्ही बघू शकता इथे ज्युनियर चॅम्प. दादा हे बघ व्हिडिओ. तर गाईज आता ह्यांचा पूर्ण सेटअप असतो. इथे सगळं बँड असतो त्या साईडला आणि इथे सगळं म्हणजे पाठपूजन वगैरे ते सगळं डेकोरेट करून ठेवलेलं असतं. इथे माणसांना वगैरे जागा असते पण तिकडे बँड असतो. आणि तुम्ही इथे बघू शकता म्हणजे खूप सुंदर बनवले. बघा जरा अजून एकदा. महाराजा आणि खूप छोटं मंडळ खूप छोटी जागा पण तरी इकडचे सगळे कार्यक्रम इथे सगळं कार्यक्रम आहेत ना सगळे एकदम मस्त सेटअप करून असतात. सगळे वगैरे म्हणजे बँजो ढोल वगैरे सर्व असते इथे. तुम्ही पण येऊ शकतात पण आजच या परत कधी नाही भेटणार. तर गाईज आता आम्ही तुम्हाला हे सांगतोय की आता आम्ही बाहेर आलेलो आहे म्हणून थोडं बोलायला भेटले. आज ते एकदम गरमच होत होतं आणि तुम्ही बघू शकता इथे बाहेर पण सेटअप लावून ठेवलेला आहे. बघा का तर काका यावर्षीचा आपल्या महाराजांचा संकल्प काय आहे? या वर्षीचा आपल्याला महाराजाचा संकल्प म्हणजे हे आपलं एक मंडळ आहे, खूप छोटं मंडळ आहे. ओके, पण ह्या संकल्पनेमधून जे आपण जे करतोय ना कार्य ते आपल्या एकोप्याने येण्यासाठी आहे आणि संस्कृती आपण जपण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. त्यामुळे हा जो उत्सव आहे हा आपल्याला आपण गल्ली गोळ्यात करतो हा आपल्याला बाहेर पर्यंत न्यायचा यासाठी आपण खूप प्रयत्न करू. ओके, त्यानंतर खूप आपले संकल्पना आपली जी आहे ती अनोखी संकल्पना आहे. त्यामुळे आपण जेवढ्या प्रतिसाद आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करू ते 100% आपण एकत्र येण्याचा प्रयत्न करायचा. तर काका आता मी तुम्हाला हे विचारतोय की सगळे गणपतीला एक छोटी मूर्ती असते पण आपल्या महाराजाला का नसते एक छोटी मूर्ती? आपल्याला ही छोटी मूर्ती का नसते त्याचं ऍज अ रिझन म्हणजे आम्ही खूप लहान होतो त्यावेळेला या लोकांनी मोठा गणपती बसवलेला. तर आपले एक गणपतीचे आपले 2 गणपती झाले, एक जिजामाता नगरचा राजा आणि एक काळाधोकीचा महाराजा. ओके, आणि आपल्याकडे ही वास्तू आहे त्या वास्तूमध्ये आपण गणपती बसवतो. त्यामुळे ती वास्तू म्हणजे एक पवित्र वास्तू आहे, त्याच्यामध्ये आपण काही करत नाही. म्हणजे गणपती म्हणजे गणपती. ओके, म्हणून आपण पूजेची मूर्ती जशी प्राण प्रतिष्ठापना आपल्या याच्यामध्ये आहे गणपती बाप्पामध्ये आहे. म्हणजे त्या गोष्टीला आपण खूप पावित्र्याने जपतो. म्हणजे अनोखी कोणतीही संकल्पना आणि कोणतेही विचार हे आपल्या गणपतीसाठी आपण 100% असतो. लहान मुलापासून ते मोठ्या मुलांपर्यंत म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्या गोष्टी आपण एकत्रपणे करतो. काका खूप खूप धन्यवाद. तुमच्याशी बोलून खूप आनंद वाटला. थँक्यू सो मच.
गाईज आता आम्ही निघालेलो आहे. आज सगळे मंडळ वगैरे सगळे जात होते, म्हणजे सगळे आपल्याला भेटत होते, काय 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 जात होते. आम्ही बोललो आम्ही पण निघतो, मग आम्ही पण आता निघालो आहे. पण तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सांगा. आणि खूपच मला तर खूपच मजा आली. तर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण सांगा, कमेंट करा, शेअर करा. आणि चला आता एंड करूया. चला सबस्क्राईब करा, आवडलं असेल तर ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर बाय.